2024 रोजी मुंबा पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली की बौद्ध मंदिराजवळ आदर्श स्कूलजवळ दुबा या ठिकाणी एका इसमाला मारहाण करून झाडझुडपामध्ये टाकलेलं आहे। त्यावरून आमची टीम त्या ठिकाणी गेली, ताब्यात घेतला आणि छत्रपती शिवाजी रुग्णालय कळवा या ठिकाणी नेले असता तिथे डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलं। त्यानंतर त्याचं पोस्टमॉर्टम केलं असता त्याला मारहाणीमुळे मृत्यू आल्याचं डॉक्टरांनी कळवलं। सुरुवातीला हा इसम अनोळखी इसम होता, त्याचं नाव काय समजलेलं नव्हतं। नंतर त्याच्यामध्ये तपास केला असता, तांत्रिक दृष्ट्या तपास केल्यानंतर शोध घेतला असता तो शोविन श्रीमणी वय 35 वर्ष हा धालीपारा कलकत्ता पश्चिम बंगाल येथील असल्याचं समजून आलं। त्या ठिकाणी त्याच्या बायकोने त्याची मिसिंग तक्रार दाखल केली होती आणि ह्या ठिकाणी आला होता आणि त्या ठिकाणी तो मयत आढळून आलेला होता। त्याप्रमाणे मग मुंबा पोलीस स्टेशनचे EPI कोळेकर, EPI तांबे यांचं पथक, EI पासोडकर, EI दवणे आणि CVP यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकांनी तांत्रिकदृष्ट्या तपास केला, CCTVचं फुटेज पाहिलं, त्यांचे गुप्त बातमीदार लावले कामाला आणि त्यातून असं कळालं की हा इसम त्या ठिकाणी जे सुंदर चायनीज सेंटर होतं आणि एक सर्व्हिस सेंटर आहे त्या ठिकाणी बसला असताना त्याला मारहाण केलेली आहे आणि त्याला त्या ठिकाणावरून 2 इसमांनी सुलतान महमूद शेख आणि रितेश राजभर या इसमांचा रिक्षात घालून आणून त्या बुद्ध मंदिराच्या पाठीमागं टाकलेलं होतं। त्यावरून ह्या लोकांना ताब्यात घेतलं असता या लोकांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्या ठिकाणी जी चायनीज सेंटर आणि सर्व्हिस सेंटर जे चालवतात ते दोघं आकाश भोईर आणि जितेश भोईर बंधू या दोघांनी त्याला त्या ठिकाणी का आला का बसला आहे त्या कारणावरून त्याला मारहाण केली। तो त्यांचं ऐकत नव्हतं म्हणून दांडक्याने मारहाण केली आणि त्या मारहाणीमुळे त्याला मृत्यू आलेला आहे। मुंबा पोलीस स्टेशनचे EPI तांबे, EPI कोळेकर, त्यांचे मार्गदर्शक PI पासोडकर, PI दवणे आणि सिनियर PI शिंदे यांनी केलेल्या उत्कृष्ट तपासामुळे लागलीचे चारही आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि त्यांची सध्या पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।